ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नुकतीच इम्तियाज जलील यांची भेट घेतली। ईदच्या निमित्ताने त्यांनी जलील यांच्या घरी शिरखुर्म्याचा आनंदही घेतलाय। मात्र त्यावरून आता शिंदेच्या शिवसेनेने त्यांना खोचक सवाल केलेला आहे। राजकारणापेक्षा व्यक्तिगत संबंध सुद्धा मला वाटतं महत्त्वाचे असतात। ही बंधुभाव सुद्धा महत्त्वाचा असून कोणाला तरी एक पाऊल पुढे टाकावं लागेल, त्याच्यातून भले राजकीय परिणाम जे व्हायचे ते होतील। इम्तियाज जलील यांनी दानवे आपल्या घरी आल्यानंतर त्यांचं स्वागत केलं आणि शिरखुर्मा देऊन तोंड गोड केलं। मात्र आम्ही शत्रू नाहीत हे सांगायला जलील मात्र विसरले नाहीत। आहे ना, त्यांची पॉलिटिकल आयडियोलॉजी आहे, आमची पॉलिटिकल आयडियोलॉजी आहे, पण याचा अर्थ हे होत नाही ना की आम्ही शत्रू आहे। ते त्यांचं पॉलिटिकल लाईन जे आहे ते आपलं फॉलो करतात, आम्ही पॉलिटिकल लाईन ते फॉलो करत आहे। ते त्यांच्या हिंदुत्ववादीचं ते लाईन फॉलो करत असेल तर याचा अर्थ हे आहे का की मी त्यांचा शत्रू झालेला आहे? त्यांचं पॉलिटिकल हे आहे, आमचं पॉलिटिकल एक व्ह्यू आहे। इम्तियाज जलील आणि अंबादास दानवे यांची ही गोडधोड भेट झाली असताना त्यावर आता शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी खोचक टीका केली आहे। विरोधी पक्षांनी त्यांच्या बंगल्यावर सुद्धा शिरखुर्माची पार्टी ठेवली, याचा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेला आहे। म्हणून त्यांनी काय काय केलंय आता त्या गोष्टी इथं काढणं योग्य नाही, कुणाचं चारित्र्य हनन करणं हे मला योग्य वाटत नाही। म्हणून आता ती शिरखुर्माची पार्टी त्यांच्या बंगल्यावरही होते, म्हणून तिथं खायला काही लोक गेले होते, म्हणून हे लोकांकडे खायला गेले होते। हिंदुत्वावरून आता दोनही शिवसेनेत वाद पेटलाय। ईद निमित्ताने आयोजित केलेल्या शिरखुर्मा कार्यक्रमानंतर पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेचा शिंदे गट उपस्थित करतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे जेव्हा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या इथे शिरखुर्म्यासाठी जातात तर त्यानंतर तुमचं हेच काय हिंदुत्व असा प्रश्न उपस्थित केला जातो। त्यामुळे कुणाचं हिंदुत्व श्रेष्ठ आणि कोण हिंदुत्वासाठी लढतंय हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी दोन्ही शिवसेना एकमेकांसाठी उपस्थित करतायत। आणि त्यानंतर आता एक नवा वाद जो आहे तो हिंदुत्वावरून निर्माण झालेला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।